नमस्कार, ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील थंडीचा कडाका कमी झालाय, तर अनेक भागात ढगाळ वातावरण होतं। हवामान विभागानं पुढील 4 दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला। तसंच बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील व्यक्त केली आहे। तसंच अनेक ठिकाणी राज्यात पुढील 4 दिवस ढगाळ हवामान राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय। हवामान विभागानं उद्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलाय। तसंच पुणे, नगर, बीड आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाजही व्यक्त केलाय। शुक्रवारी बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, तर या चारही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारीच ढगाळ वातावरण आणि काही भागात हलक्या पावसाच्या सरींची देखील शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। तसंच शुक्रवारी पुणे, नगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा तसंच ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलाय। तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय। शनिवारी नगर, बीड, जालना, जळगाव, अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजा तसंच ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला। तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही भागांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा शनिवारी अंदाज हवामान विभागानं दिलाय। रविवारी राज्यातील पावसाळी वातावरण कमी होईल। रविवारी पुणे, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय। हे होताच आपलं हवामान बुलेटिन। हवामान बुलेटिनमधून आपण रोज सायंकाळी 4 वाजता राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।